घरातून उचलून घेऊन गेले मुलाला, काही संबंध नसताना ते जबरदस्ती कॉब येता फायर करता, डायरेक्ट गोळ्या मारता, जबरदस्ती ते बाहेर राहता. आम्ही काय करता, कामधंदेवर माणसं आम्ही कामधंदे पाहू का यांचे रिकामे काम पाहू. कॉब येतात ते तो राहतो दिवसभर तिकडे फिरायले, रात्री निघतो तो बाहेर. त्याच्यामध्ये हाऊ चव्हाणचा पोऱ्या बी आहे. हा चव्हाणचा पोऱ्या हाऊ घोटाळा करतो. हाऊ झाला नंतर तो मिल्याचा पोऱ्या झाला. हे जास्त आगाऊपणा करता आणि त्याला चिनगावता. पोलिसांकडे काय मागणी का करता ते सांगा, काय कठोर काय कारण नाही ते सांग. काय मागणी आपली पोलिसांकडे? पहिले लिहून गेले ते 3 केसेस झाले. 18 गजानन बुद्धा साहेबकडे 18 गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर दायित्व साहेब आले त्यांना लिहिलंय ते. घटना घडलेली काय मागणी आपली आता? माझी मागणी, माझ्या मुलाला त्यांना तडून ओढत त्याच्या घरापर्यंत नेला, तिकडे पण मारला, इथं पण मारला माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे, फाशी शिक्षा झाली पाहिजे त्यांना. माझी एकच मागणी आहे. काही वाद होता का मावशी? नाही, माझ्या मुलाला काहीच वाद नव्हता. मारण्यात लय 17-18 जण होते. हा घरातून बाहेर ओढत नेलं माझ्या मुलाला त्यांनी. विशाल कोडी, धीरज कोडी उर्फ दादू, आणि त्याचं एकचं नाव काहीतरी त्याचं माहीत नाही. माझी एकच मागणी की त्याला फाशी झाली पाहिजे सगळ्या. फाशीच द्यायला पाहिजे. पोलीस संरक्षणने आम्हाला बदलायला पाहिजे. रात्री मी दगडफेक करते त्यांना, काम करतात एवढं आमच्यावर. आमचे गरीब लेकर आहे, कोणाचं नाव घेतात कोणाचं गोट घेतात.